आजच्या जगात आपण सतत मोठेपणाच्या, मान-सन्मानाच्या आणि दाखवण्याच्या स्पर्धेत अडकलो आहोत. कोण मोठा, कोण श्रेष्ठ, कोणाचा शब्द चालतो या प्रश्नात आपण गुंतलो आहोत. भावना, नम्रता, सरळपणा हरवत चालला आहे. संत तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये शिकवतात की खरं मोठेपण हे झुकण्यात आहे आणि खरी भक्ती ही नम्रतेत आहे. चला तर मग या अभंगाचा अर्थ समजून घेऊया आणि पाहूया की तो आपल्या रोजच्या आयुष्यात कसा उतरवता येईल. तर अभंग असा आहे की वळीते जे गाई त्याशी फार लागे काही, निवे भावाचे उत्तरी भलते एक धनीवरी, न लगती प्रकार काही मानाचा आदर, सांडी थोरपणा तुका म्हणे सवेदिन. तर संत तुकाराम महाराज पहिल्या ओळीमध्ये म्हणतात की वळीते जे गाई त्याशी फार लागे काही. तर संत तुकाराम महाराज गाय ज्या दिशेने वळते त्याच दिशेने तिचं वासरू आपोआप जातं. तिला वेगळा हट्ट, वेगळा अहंकार नसतो. तर आज आपल्या आयुष्यात लहान मुलं आईवडिलांना पाहून शिकतात, कर्मचारी वरिष्ठांचा स्वभाव उचलतात आणि समाज नेत्यांचा मार्ग धरतो. जर पुढे चालणारा माणूस नम्र असेल तर मागे येणारेही सरळ चालतात. पण जर मोठा माणूस अहंकारी असेल तर सगळ्यांचं आयुष्य वाकडं होतं. तर संत तुकाराम महाराज सांगतात, सरळपणा हा शिकवावा लागत नाही तर तो आपोआप लागतो. तर संत तुकाराम महाराज दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतात की निवे भावाचे उत्तरी भलते एक धनीवरी. जिथे प्रेम, श्रद्धा आणि भाव आहे तिथे कोण मोठा, कोण लहान हे प्रश्न उरत नाही. खऱ्या नात्यात आई मुलाला मी मोठी असं सांगत नाही, मित्र मित्राला माझा मान राख असं बजावत नाही, गुरु शिष्याला दबावाने नव्हे तर प्रेमाने घडवतो. भाव असेल तर आदेशांची गरज नाही, अधिकारांची गरज नाही आणि मान सन्मानाची अपेक्षाही नाही. भाव जिथे जिवंत असतो तिथे सत्ता आपोआप विरघळते. तर संत तुकाराम महाराज तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतात, न लगती प्रकार काही मानाचा आदर. ज्याच्या मनात खरा भाव आहे त्याला वेगवेगळ्या मानमर्तपाची गरज लागत नाही. आज आपण पाहतो नावापुढे पद हवं, बसायला वेगळी खुर्ची हवी, बोलताना विशेष सन्मान हवा. पण खरा मोठा माणूस साध्या खुर्चीत बसतो, शेवटच्या रांगेत उभा राहतो आणि सगळ्याशी सारखाच वागतो. कारण मान मागावा लागतो पण आदर आपला पोन मिळतो. अभंगाची चौथी ओळ अशी आहे, सांडी थोरपण तुका म्हणे सवेदिना. संत तुकाराम महाराज म्हणतात, मोठेपणाचा गर्व सोडा आणि दीन, नम्र, साधा बना. आज आपण सतत स्वतःचं कौतुक करत बसू, मीच बरोबर या भावनेत अडकलो असू, इतरांना कमी लेखत असू तर आपण आतून छोटं होत चाललो आहोत. पण जो माणूस म्हणतो मला अजून शिकायचं आहे, माझ्याकडून चूक होऊ शकते, सगळे माझ्यापेक्षा महत्त्वाचे आहेत, तोच खरा मोठा माणूस. नम्रता ही कमजोरी नाही तर ती आत्म्याची ताकद आहे. तर या श्लोकामधून आपल्याला एक संदेश भेटला आहे की मोठेपणा दाखवू नका, जगा, मान मागू नका, पात्र बना, भाव जपा, अहंकार सोडा, सरळपणा स्वीकार. कारण वाकडं वागावं लागतं मोठे दिसायला, पण सरळ वागायला मोठं मन लागतं. मित्रांनो, या अभंगामध्ये आपण काय शिकलो? जसं आपण वळतो तसंच जग आपल्या मागे वळतं. जिथे भाव आहे तिथे मानाचा आग्रह नसतो. जो दीन होतो तोच खरा महान होतो. आज छोटा प्रयत्न करा, कुणावर अधिकार न दाखवता प्रेम दाखवा, कुणाकडून मान अपेक्षाची आदर मिळवा, कुणाकडून मान अपेक्षेऐवजी आदर मिळवा. थोडं झुका आणि अनुभवा शांतता. जर हा अभंग तुमच्या मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका साध्या पण खोल अभंगासह. जय जय रामकृष्ण हरी.